भास्कर जाधव आपल्या बरोबर आहेत. सर, जी 24 त्यांनी पूर्ण रिपोर्ट केलेला आहे, अजूनही मुंबईचे मॅनहोल तसेच आहेत, उघडेच आहेत. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही जी 24 तासांनी ग्राउंड रिपोर्ट तयार केला होता त्याच्यावर समोर आलेला आहे, अजूनही अनेक मॅनहोल उघडेच आहेत. असं आहे की असे अनेक मॅनहोल उघडे आहेत, होत राहतील आणि त्याच्यामध्ये माणसांची जीवितहानी होतच राहणार आहे. याचं कारण असं आहे की सत्ताधाऱ्यांना फक्त आणि फक्त एकच वाटतंय की लोक आम्हाला प्रत्येक निवडणूक ही आम्हाला जिंकून देत आहेत, आम्ही प्रत्येक निवडणूक आम्हीच जिंकतोय, त्यामुळं आम्ही करतोय ते सगळं योग्यच करतोय, बरोबर करतोय, अशा भ्रमात सरकार असल्यामुळं अशा पद्धतीचे कितीही अपघात झाले तरी सरकारचे डोळे उघडतील ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. अजूनही तिथे फक्त लोकांना उभे केले, पाण्याची डबके आहेत, लहान लहान मुलं त्याच्या बाजूने फिरत आहेत, कोणतीही प्रिकॉशन घेतली नाही. मी सांगितलं ना, खासदारकी आम्ही जिंकतो, आमदारकी आम्ही जिंकतो, विधान परिषद आम्ही जिंकतो, नगरपालिका आम्हीच जिंकतो, जिल्हा परिषद आम्हीच जिंकतो. लोकशाहीमध्ये आपण करतोय ते योग्य की अयोग्य याचं प्रमाण काय? तर लोक सातत्यानं आपल्याला निवडून देतात, त्यामुळे आपण बरोबरच करतोय. अशा भ्रमामध्ये लोक असल्यामुळं कुठलाही पश्चाताप नाही आणि त्यांच्याकडून सुधारण्याची अपेक्षा ठेवण्यात. आपल्याबरोबर होते भास्कर जाधव होते, त्यांनी म्हटलेलं आहे का प्रत्येक इलेक्शन आपण जिंकतोय, त्यामुळे गृहीत धरण्याचं काम हे सरकार करते आहे आणि त्यामुळे हे सर्व घडतंय, असा टोलाच त्यांनी विरोधकांना लगावलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट इथे कपिल राव, झी मीडिया, मुंबई.